कदम आस्ते कदम आस्ते कदम। महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपते अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीति धुरंधर प्राण प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ की जय। राजमाता जिजाऊ की जय। राजमाता जिजाऊ की जय। हिंदवी स्वराज्य रक्षक छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय। धर्मवीर संभाजी महाराज की जय। धर्मवीर संभाजी महाराज की जय। जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी। नमो पार्वती पते हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव। भारत माता की जय। भारत माता की जय। भारत माता की जय। वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम। मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्वांचं परत पुन्हा स्वागत करतो। मित्रांनो आज आपण मुरबाड तालुक्यातील गोरखगड त्या ठिकाणी आपण आलेलो आहे। तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकतात। आजचा ट्रॅक आपला एकदम थरारक आणि एकदम भन्नाट होणार आहे। तर आज आपण गोरखगडाला भेट देणार आहोत आणि आपण पाहू शकतो आपण हा गोरखगडाचा हा आपण पायथ्याशी म्हणजे बेस सिलोस त्या ठिकाणी आपण आलेलो आहेत आणि तिथून आपण आता गोरखगडाकडे आपण जाणार आहे। चला तर मित्रांनो जाऊया। मित्रांनो आपण या ठिकाणी आपण गोरक्षनाथाचं आपण दर्शन घेतलं आणि त्याच्या बाजून आपल्याला गोरक्षनाथ गडाकडे जाण्यासाठी हा रस्ता आहे। मित्रांनो आपण गोरक्षनाथाचं मंदिरामध्ये जाऊन तिथून दर्शन घेतलं आणि मंदिराच्या उजव्या बाजून आपण सरळ आपण गोरखगडाकडे आपण जाण्यासाठी आपल्याला पायवाट लागते। मित्रांनो आपण 7 वाजता चढायला सुरुवात केली आहे। आता असे 7:30 वाजले आहेत आणि आता अजून आपण गोरखगडाच्या दिशेने जातो आहे। सध्या आपण जंगलामधून चालतो आहे। रस्ता एकदम निमुळता असून पायवाट मळलेली त्याच्यामुळे थोडं येताना आपण काळजी घ्यावी। येताना ट्रॅकिंग शूज वगैरे आणि फुल कपडे आपण घालून यायचे जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारची या ठिकाणी। मित्रांनो एकदम खडी चढाई होती, एकदम दमलो होतो तर थोडं विश्रांती घेतल्याशिवाय पर्याय नव्हता। थोडं या ठिकाणी थोडा आराम केला। आता आपण परत आपण किल्ल्याकडे आता चढायला आपण सुरुवात करूया। मित्रांनो खूप दम लागला, एकदम हालत बेकार झाली, पण आपला मित्रपरिवार आपल्याला फक्त चला म्हणा एवढंच म्हणतायत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आपण चालतोय। मित्रांनो आपण गडाच्या पायथ्याशी आलो आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला दुर्ग भ्रमंती करणारे मित्रमंडळ भेटले। आपण त्यांची ओळख करून घेऊया। स्वामी कुठून आले सर तुम्ही? नवी मुंबई। सर तुमचं नाव? मारुती डेरंगे। कुठून आले तुम्ही? आंबी तुम्हाला संगमेश्वर तालुका। काकांचं वय बघा आपल्याला काय काका तुमचं वय? 51 वय, पण काकांना दुर्ग भ्रमंतीमध्ये एवढी आवड आहे। आजचा काकांचा हा 56वा किल्ला आहे आणि ते पण सर्व ते दर संडे ते प्रत्येक वेळी दुर्ग भ्रमंती करत असतात। तुमचं नाव? पाटील। अशोक पाटील सर कुठून? कोल्हापूर। आणि आपले हे ट्रॅम अमोल ब्लॉग
आणि दादा तुझं नाव? विवेक स्वामी. बघा सर्व मित्रपरिवार आपल्याला दुर्ग भ्रमंती करणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आपल्याला गडाच्या पायथ्याशीच भेटले आहेत. आणि आता आपण सर्व किल्ल्याकडे आता जाणार आहोत. मित्रांनो समोर पाहतोय हा सिद्धगड आणि औपे घाट आपण हा बघतो. इथं आपल्याला औपे घाट आपल्याला दिसतोय. अजून आपल्याला गोरखगडाच्या पायथ्याशी आपल्याला बाकी अजून. मित्रांनो अशा प्रकारे आपण गोरखगडाच्या पायथ्याशी आपण आलेलो आहेत. आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो या ठिकाणी गोरखगडाविषयी माहिती दिलेली आहे. मित्रांनो हा गोरखगड सातवाहन काळातील एक अवघड शिल्प असून हे महाराष्ट्र वन विभाग यांच्या हद्दीमध्ये येते. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो गोरखगडाबद्दल या ठिकाणी विस्तीर्ण अशी माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. आणि आपण समोर पाहू शकतो गोरखगडाच्या पायथ्याशी या ठिकाणी आपल्याला भैरवनाथाचं मंदिर आहे. आणि आपण आता मंदिरामध्ये जाऊन तिथून दर्शन घेऊन आपण गडाला आपण चढायला सुरुवात करणार होतो. तर मित्रांनो आपण छानपैकी इथं मंदिरात दर्शन घेतलं आणि इथूनच आता आपण गोरखगडाला चढायला सुरुवात करणार आहोत. मित्रांनो गोरखगडाच्या पायथ्याशी आपल्याला एक या ठिकाणी दगडी शिल्प लागते आणि तिथून आपण सरळ आपण पाहू शकतो वरती गोरखगड आपल्याला दिसतोय. मित्रांनो आपण आता इथून गोरखगड चढायला आपण सुरुवात करणार आहोत. आता आपण पायथ्याशी आलो आहेत आणि समोर दिसतोय तो दगडांमध्ये कोरलेला दरवाजा आणि आपल्याला पूर्ण चढ आता इथून करायची आहे. अशा प्रकारे मित्रांनो खूप अशी आपल्याला या ठिकाणी एकदम खडी चढाई आहे. दम लागतो पण आपण व्यवस्थित या ठिकाणी खोबण्या आहेत त्या खोबण्यांना धरून जर आपण व्यवस्थित चढलो तर आपण नक्कीच वरती माथ्यापर्यंत आपण चढू शकतो. मित्रांनो थोडं चढून आल्यावर आपल्याला डाव्या बाजूला या ठिकाणी पाण्याचे टाके आपल्याला या ठिकाणी लागत आहेत. मित्रांनो गड्यावर अशी एकूण 14 पाण्याची टाकी आहेत पण आपल्याला पिण्यायोग्य पाणी फक्त वरती आपण जेव्हा माथ्यावर जाऊ तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला पिण्यायोग्य पाणी आपल्याला मिळतं. अन्यथा या ठिकाणी जे बाकीचे टाके आहेत तिथं आपल्याला पिण्यायोग्य पाणी भेटत नाही. या ठिकाणी आपण पाण्याचा टाकं पाहतो मित्रांनो. टाकं एकदम खोल असून हे पाणी पिण्यायोग्य नाही आहे पण त्याच्या बाजूला एकदम असा खोल अशी दरी आपल्याला या ठिकाणी करून आपल्याला या ठिकाणी उभी दिसते. फक्त या ठिकाणी येताना सांभाळून आपण येणे अन्यथा खूप मोठी दुर्घटना होऊ शकते. तर या ठिकाणी थोडं आपण चालून आल्यावर आपल्याला गडाच्या डाव्या बाजूला आपल्याला या ठिकाणी बसण्यासाठी या ठिकाणी गुहा आपल्याला कोरलेली दिसते. मित्रांनो आपण गडाचा पहिला टप्पा आपण पार केलेला आहे आणि आता समोर आपल्याला दिसतो ते एकदम खडी चढाई आणि तो लाल कलरमध्ये आपल्याला गडाचा पहिला दरवाजा आपल्याला ठिकाणी दिसतोय. आता आपण तिकडे जातोय.
एकदम भयानक थ्रिल आहे मित्रांनो हा. एकदम खडी चढाई. मित्रांनो एकदम खडी चढाई. या ठिकाणी चढताना थोडं सांभाळून. थांब थांब थांब. हे स्वामी तोंडला पावलं तो फोटो काढायचा आम्हाला. या मग. मित्रांनो आपण या ठिकाणी हा दरवाजा पाहतोय. हा आताचा काळामधला दरवाजा आहे. कारण की आपण त्याची रंगकाम आणि त्याची डिझाईननुसार आपल्याला नक्कीच कळू शकतं की हा दरवाजा दुर्गप्रेमींनी या ठिकाणी बसवलेला दिसतोय. आणि आतमध्ये दरवाजाच्या मागं आपल्याला या ठिकाणी आपण पाहू शकतो खोपणे आपल्याला या ठिकाणी दरवाजा बंद करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी दिसते. खोपणे जेणेकरून दरवाजा असा बंद केला. या ठिकाणी खोपणे आपल्याला दिसत आहेत. मित्रांनो समोर पाहतोय आपण ते एकदम सरळ अशी चढाईवरती आपल्याला दिसते गडावर. पण त्या अगोदर आपण इकडं गडाच्या बाजूला पाण्याचे टाके पण आहेत ते आपण इकडं बघणार आहोत. पाण्याचं व्यवस्थापन आणि नियोजन केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. आपण मित्रांनो या ठिकाणी पाहू शकतो पाण्याचं टाकं आहे. आणि पाणी हे पिण्यायोग्य नसल्या कारणाने आपण ते फक्त या ठिकाणी आपण माहिती घेतली. आणि समोर आपण पाहतोय हा समोर आपल्याला दिसतोय तो आवटे घाट. हा समोर दिसतोय हा सिद्धगड. या ठिकाणी मित्रांनो आपण पाहतोय दगडामध्ये आपल्याला ब्राह्मी लिपीमध्ये आपल्याला काहीतरी शिलालेख या ठिकाणी कोरलेला दिसतोय. पण आपण ते वाचू शकत नाही. पण यामध्ये जर दुर्गप्रेमींनी किंवा इतिहासकारांनी याची जर व्यवस्थित जाणकारी घेतली तर त्यांच्यासाठी वाचायला का हा अवघड नाही आहे. पण या शिलालेखमधून काहीतरी नक्कीच आपल्याला माहिती मिळू शकते या किल्ल्याबद्दल. तर नक्कीच आपण ही ब्राह्मी लिपी नक्कीच हिचं वाचन व्हायला पाहिजे.
एक पिशवी असा हातात एवढा व्हिडिओ काहीच ठेवून मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकतो हे या ठिकाणी 1818 मध्ये जेव्हा मराठ्यांवर इंग्रजांनी हल्ला केला त्यावेळेस 1818 मध्ये हे किल्ल्याचे सर्व असे जे शिडा होत्या, ज्या पायऱ्या होतात त्याने त्यावेळेस बार लावून हे असे तोडून टाकले. या ठिकाणी आपल्याला दिसते, जेणेकरून मराठे हे किल्ल्यावर जाता कामा नये. मित्रांनो, आपण या ठिकाणी एक रॉक पॅच आपण पार केला आहे. मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी एक पाण्याचा टाका लागला आहे. पाणी आहे पण पिण्यायोग्य नाही आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण थोडं वरती चढून आल्यावर आपल्याला या ठिकाणी एक मंदिर लागतं. मित्रांनो, या ठिकाणी एक आपल्याला घोडेस्वार आपल्याला दिसत आहेत. त्यांच्या हातामध्ये हत्यार, त्रिशूल आणि त्याच्या हात एका बाजूला एका शिल्पामध्ये पाण्याची कावड आपल्याला या ठिकाणी दिसते. आणि 2 घोड्यावर स्वार झालेले 2 आपल्याला योद्धा दिसत आहेत. हातात बिचवा, कट्यारमध्ये भाला असं आपल्याला ठिकाणी दगडामध्ये कोरलेलं आपल्याला शिल्प दिसते. आणि समोर आपल्याला या ठिकाणी पाण्याचं टाकं दिसतंय. गडाच्या एकदम भुयाराजवळ येऊन पोचलेले या ठिकाणी आपण पाहू शकतो. पाण्याचे टाके वगैरे आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. आणि समोर वरून गोरखगडावरून माथ्यावरून लोक आपल्याला या ठिकाणी येताना दिसत आहेत. आणि आतमध्ये आपण जाऊन आतमध्ये जे कपार आहे ते आपण बघणार आहोत. मित्रांनो, आपण या ठिकाणी गुफा पाहिली आणि आतमध्ये खूप अशी मोठी जागा आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटते. आणि दुर्गप्रेमी या ठिकाणी रात्री येऊन या ठिकाणी निवाससुद्धा करू शकतात. आणि हा आपण समोरचा मार्ग आहे, आपल्याला वरती माथ्यावर जायचं आहे. कपडे आणाय पाहिजे होती का आंघोळीला? या ठिकाणी आपल्याला परत एक टाका लागलं आहे आणि तिथलं पाणी आपल्याला स्वच्छ दिसतंय. मित्रांनो, आपल्याला परत आपल्याला या ठिकाणी पाण्याचा टाका लागला आहे. मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी शिडी दिसते आणि वरचा थ्रिल आपण पाहू शकतो. एकदम डेंजर कातळ तळामध्ये कोरलेल्या आपल्याला या ठिकाणी पायऱ्या दिसत आहेत. आणि आपल्याला वरती माथ्यावर जायचं आहे. आता हा आपला एकदम थरारक व्हिडिओ होणार आहे. तर या ठिकाणी आपण सर्वांनी सांभाळून जावे आणि आपले पाय आपले व्यवस्थित आपल्या शरीराचं भार आपण व्यवस्थित सांभाळून आपण वरती चढावा. अन्यथा आपल्याबरोबर खूप मोठी दुर्घटना होऊ शकते. कातळामध्ये आपल्याला कोरलेल्या पायऱ्या दिसत आहेत आणि आपण त्या पायऱ्याला आपण वरती गोरखगडाकडे आपण जातोय. पूर्णपणे ह्या कातळामध्ये आतील बाजूने कोरलेल्या आपल्याला या ठिकाणी हे आपल्याला पायऱ्या दिसत आहेत. आणि टोटल एकदम खड्या पायऱ्या आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतात. मित्रांनो, आपण या ठिकाणी बघतो ही खोबणी आहे. या खोबणीच्या आधारानं आपण वरती आपण किल्ल्यावर चढू शकतो.
तर फायनली मित्रांनो आपण गोरखगडावर आपण वरती माथ्यावर चाललो आहेत आणि तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी आपल्याला खूप मोठी शंकराची पिंड आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते आणि समोर नंदी महाराज आणि आतमध्ये सुंदर असे हे या ठिकाणी श्री महादेवाचं आपल्याला या ठिकाणी मंदिर दिसतंय. मित्रांनो आपण गोरखगडाच्या पूर्ण माथ्यावर आलो आहेत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो खूप सुंदर असं नयनरम्य दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. समोर पाहतोय आपण तो सिद्धगड, हा समोर पाहतोय हा आवफे घाट, आपण इथून पाहू शकतो तो मच्छिंद्रगड. आणि मित्रांनो या ठिकाणी गोरखगडाचं नाव पडण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ हे खूप मोठे महान तपस्वी होते आणि यांच्यामध्ये गुरु शिष्याचं नातं होतं. तर या नात्यावरून ह्या दोघी सुडक्यांना गोरखगड आणि मच्छिंद्रगड असं नाव पडलं. अशा प्रकारे मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबूया. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
आता आपण परतीच्या मार्गावर लागलेलो आहेत.